उसळलेली आहे। आपण देखील रामनवमी निमित्तानं साईंच्या दर्शनासाठी आलो। कसं बघता आज रामनवमीच्या निमित्तानं पहिल्यांदाच अयोध्येचं राम मंदिर स्थापन झाल्यावर रामनवमी साजरी होते। अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापन झाल्यानंतर देशामध्ये श्रीरामाच्या कृपेने खूप चांगले बदल घडत आहेत। आपला देश प्रगती करतोय आणि श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे। लाखो भक्तांची इच्छा असते रामाचं दर्शन घ्यायची, परंतु एका वेळेला शक्य नसतं। मी सुद्धा इथून आता नाशिकला जाणार आहे, श्रीरामाचं दर्शन घेऊन पुन्हा माझ्या मतदारसंघात जाणार आहे। परंतु टप्प्याटप्प्याने जर लोकांनी दर्शन घेतलं तर निश्चितपणे गर्दी टाळता येईल असं मला वाटतं। आणि विशेषतः अयोध्येला जी गर्दी आहे ती अभूतपूर्व अशी गर्दी आहे आणि भारतवासियांच्या अनेक वर्षाची जी मनीषा होती ती आज आपल्या देशाच्या पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्याने आणि तिथल्या ट्रस्टने पूर्ण केलेली आहे। आणि तिथं जी रामाची अतिशय सुंदर अशी बालमूर्ती बसवलेली आहे ती निश्चितपणे देशातील युवकांना प्रेरणा देत राहील जगाचं नेतृत्व करण्याचं, असं मला वाटतं। काल जे सर्वे समोर आले त्यात कुठेतरी महायुतीचं 45% स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीये, कसं पाहता या सर्वेकडे? अजून आमचे उमेदवार ठरायचे आहेत, त्यांचा प्रचार सुरू व्हायचा आहे आणि अनेक मुद्दे, जसं मी उद्यापासून तिन्ही पक्षांच्या वतीने प्रेस कॉन्फरन्सेस घेणार आहे प्रवक्ता म्हणून। आणि मला असं वाटतं की जी भूमिका देशाच्या हिताची आहे, देशामध्ये आज विकासाची लाट आहे, महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण करून त्या लाटेला थोपवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने समजलं पाहिजे की महाराष्ट्र हे भारतातलं सर्वात प्रगतिशील आणि सर्वात श्रीमंत राज्य आहे आणि त्याच्यामुळे ते तसंच राहिलं पाहिजे। तर आपल्याला सुद्धा एक निर्णय घेतला पाहिजे की सहानुभूतीवर जे जगतात ते स्वतःचा स्वार्थ बघतात, स्वतःचं राजकारण बघतात। आपल्याला महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला पाहिजे। म्हणून जे काय मला बोलायचं मी उद्यापासून बोलेन आणि निश्चितपणे सर्व पक्षांच्या वतीने बोलेन, खरं तेच बोलेन। परंतु सत्य समजल्यानंतर अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या समोर येतील आणि त्याच्यानंतर आज जे हे चित्र दिसतं 100% बदलेल। या निवडणुकीवर पाहिलं तर बारामती असेल किंवा नगर असेल जे मेजर बिग फाईट आहे त्या ठिकाणी कुठेतरी महायुतीला फटका बसताना पहिलं या सर्वेमध्ये दिसतोय। हे बघा, हा सर्वे ज्यावेळेला चालू आहे त्यावेळेला अजून आमच्या उमेदवार ठरायचे आहेत, आमच्या उमेदवारांची त्या ठिकाणी प्रचार सुरुवात व्हायची आहे। कारण आमच्याकडे उमेदवारांची संख्या, इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे ही प्रक्रिया लांबली। त्याचा निश्चितपणे थोडाफार जो परिणाम झालेला आहे तो आम्ही धुवून काढू। आमच्या प्रचाराच्या माध्यमातून मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत, आमच्या सरकारने जी विकासाची कामं केली आहेत आम्ही लोकांच्या समोर नेऊ। अनेक वेळेला असं होतं की मी काल बारामतीची हे बघत होतो एक मुलाखत, त्याच्यामध्ये दुधाबद्दल काही शेतकरी उल्लेख करत होतात। दुधाचे पैसे हे डायरेक्ट फरकाचे पैसे शासनाने दिलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं सुद्धा पाहिजे की हे दुधाचे पैसे आहेत, नाहीतर त्यांच्या दुधाचं पेमेंट सुद्धा येतच असतं त्या अकाउंटचं। शेतकऱ्याला हा फरक कळत नाही। तसेच कांद्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला, पूर्वीच्या काळी कसं होतं की हे चेक दिले जायचे त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात यायचं, आता DBTमुळे हे लक्षात येत नाही। तर हे लक्षात आणून द्यायला लागेल की हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे। आणि आम्ही या पिरियडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सांगू की हे तुम्ही लोकांपर्यंत पोचवा। ज्या वेळेला लोकांना कळेल की हे सरकार आपलं आहे, आपल्याला मदत करतंय, त्याला ही संपूर्ण परिस्थिती बदलेल। शेवटचा प्रश्न, राज्याचं लक्ष लागलेलं सिंधुदुर्ग जागेचं जागा वाटप झालंय का? अनेकांचं लक्ष सिंधुदुर्गकडे नारायण राणे उद्या सकाळी आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत, परवा सकाळी 19ला, त्याला तुम्हाला ह्याचं उत्तर अर्ज भरतानाच कळेल की त्याआधी नाव घोषित होईल? त्याच्या उद्या नाव घोषित होईल, परवा अर्ज भरतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।